सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. 38वा श्लोक आहे. मना प्रार्थना तुझला एक आहे, रघुराज थक्कित होऊन पाहे, अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आपण शेवटच्या चरणापासून याच्या अर्थाला सुरुवात करूया. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. आधीच्या श्लोकामध्ये प्रामुख्याने समर्थाने जो शब्द प्रयोग केलाय, नृपेक्षी कदा रामदासाभिमानी, आणि या ठिकाणी आता वेगळ्या पद्धतीचा शब्द प्रयोग आहे. यामधला फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे. प्रभू रामचंद्रांची आम्ही ज्यावेळा उपासना करतो त्यावेळा प्रभू रामचंद्र हे आमची उपेक्षा करत नाहीत. हे आधीचं आता चरण बदलून प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी आम्ही वस्ती करायची. म्हणजे काय करायचं? सज्जनी वस्ती कीजे. एक यामधलं लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही पूर्वीच्या काळी हा शब्द प्रयोग करत होतो, आज काही प्रमाणात कमी झाला. मी या गावी आज वस्तीला आहे, म्हणजे राहायला आलेलो आहे, आणि एकदा राहायला आलाय म्हटल्यानंतर सकाळपर्यंत तरी तो जाणार नाही, किंवा आता या गावातच माझी वस्ती आहे याचा अर्थ मी या गावातच राहणार आहे. आता राघवी वस्ती कीजे या शब्दावरून आपल्याला लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांचं जे जीवन आहे त्या जीवनावर माझं जीवन मी चालवण्याचा प्रयत्न करील, त्यांचा आदर्श मी डोळ्यासमोर ठेवून माझं जीवन घडवीन, अशा प्रकारचा भाव या चरणामधून आहे असं आपल्याला लक्षात येईल. मना प्रार्थना तुझ एक आहे. आणि ही प्रार्थना कोणाला केली आहे? तर मनाला केली आहे. का बरं मनाला केली आहे? तर मनाचा हा विषय आहे ते म्हणजे चंचलता आहे. मनाची व्याख्या शास्त्रकारांनी जी केली आहे, संकल्प विकल्पात्मक मनः. मन हे संकल्प आणि विकल्प या दोन्हींचा विचार करतं. महाराज आहेत का? दोन्हींचा विचार करतं. म्हणजे आता असं गृहीत धरा, मी विद्यार्थ्यांच्या समोर नेहमी शाळेत शिकवीत असल्यामुळे विद्यार्थ्यांचं उदाहरण घेत असतो. परीक्षेचा काळ आहे आणि बाजूचा मित्र असं म्हणाला की एक सिनेमा चांगला लागलाय, आपण सिनेमाला जाऊ. हा म्हणतो माझ्याजवळ पैसे नाहीत, पण तो म्हणतो माझ्याजवळ पैसे, मी तुझं तिकीट काढतो. याच्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं. ते द्वंद्व या प्रकारचं सुरू होतं की मी सिनेमाला जाऊ का अभ्यास करू. आता या ठिकाणी हे जे दोन विचार आले याला म्हणायचं मन. पण मनाने निश्चय केला सिनेमाला जायचंय, तर ते झाला बुद्धी. पण ही बुद्धी कोणती आहे? तर तमोगुणी बुद्धी आहे. सांगायचं तात्पर्य की अशा प्रकारची तमोगुणी बुद्धी या ठिकाणी अपेक्षित नाही. मनाला सत्वगुणी बुद्धीच्या अधीन करायचंय. विद्यार्थी असेल तर अभ्यास कर, हे त्या मनाने जे सांगितलं त्याप्रमाणे अभ्यास केला तर त्याला यश येईल. तसं राघवी वस्ती कीजे याचा अर्थ प्रभू रामचंद्रांचं जीवन डोळ्यासमोर ठेवून मी माझ्या जीवनाची रचना करणं म्हणजे राघवी वस्ती करणं. भावाभावांच्या मध्ये प्रेम कसं असलं पाहिजे? राम लक्ष्मणासारखं, राम भरतासारखं, शत्रुघ्न रामासारखं, यांच्यासारखं प्रेम असलं पाहिजे. ही राघवी वस्ती करण्याचं एक पहिलं लक्षण आहे. एक पत्नी, एक बाणी, एक वचनी, अशा प्रकारचं मी माझं जीवन घडवील असा विषय मनात येणं आणि त्या पद्धतीने जीवन घडवणं म्हणजे राघवी वस्ती करणं आहे. म्हणजे राघवाच्या ठिकाणी, प्रभू रामचंद्रांच्या ठिकाणी, धर्माच्या ठिकाणी मूळ जे तत्व आहे त्या तत्वाच्या ठिकाणी वस्ती करायची. म्हणजे त्या तत्वात सांगितलंय त्याप्रमाणे आचरण करायचं, हा भाव या ठिकाणी लक्षात येतो. म्हणून आणि ही प्रार्थना कोणाला करायची? दुसऱ्याला सांगून उपयोग नाही. दुसऱ्यामुळे माझं कार्य कधीच होत नाही.
माझ्याच आधारावर मला कार्य करावं लागतं, माझंच मन मला बदलावं लागतं. आणि म्हणून आमच्या सगळ्या संतांनी प्रामुख्याने मनाला उपदेश केलाय. संत जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा काय म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छिते. तुम्हाला जर मोक्ष मिळवायचा असेल तर मनाला प्रसन्न करा आणि सत्वगुणी बुद्धीच्या अधीन द्या. त्याप्रमाणे सत्वगुणी बुद्धीच्या अधीन या मनाला दिल्यानंतर मग राघवी वस्ती होते. हे रघुराज थक्कीत होऊन पाहे. आता या ठिकाणी रघुराज थक्कीत होऊन पाहे यामध्ये आम्ही ज्या वेळेला धर्मासाठी सर्वस्व तत्वासाठी सर्वत्व द्यायचं ठरवतो आणि ती एक शक्ती ज्यावेळेला आमच्या जवळ उभी राहते आणि आम्ही आमच्या एका तत्वावर ठाम राहतो, कितीही प्रलोभन आले किंवा कितीही अत्याचार झाले तरी मी माझा विचार सोडत नाही. कोणाप्रमाणे तर म्हणाले शंभू राजांच्या प्रमाणे, संभाजी महाराजांच्या प्रमाणे. कितीही प्रलोभन आली धर्म बदल म्हणण्याची, परंतु तो विचार मनामध्ये आला नाही. कितीही यातना सहन कराव्या लागल्या, डोळे फोडले गेले, अंगावरची सालं काढली गेली, चामडी काढली गेली, तरीही मी माझा विचार सोडणार नाही अशा प्रकारचा ठाम निश्चय जो करतो त्यांच्याकडे पाहून रघुराज थकीत होऊन पाहे. त्याने तत्वासाठी हा एवढा या पद्धतीने वागतोय. अशा प्रकारचा आचार करणं म्हणजे राघवी वस्ती करणं आहे. मी घेतलेल्या तत्वासाठी सर्वस्व देणं. अवज्ञा कदा न हो तदर्थी न कीजे. आणि प्रभू रामचंद्रांच्या एकंदरीत जीवनाचा जो आदर्श आहे त्याची अवज्ञा कधीही होता कामा नये. रामचंद्रांचं जीवनच हे इतकं विलक्षण आहे की वडिलांच्या विषयीचा काय भाव असावा, आईच्या विषयीचा काय भाव असावा, या प्रकारचा भाव अंतःकरणात ठेवून मी माझ्या जीवनाची रचना करणं. एकच प्रसंग थोडासा सांगावाटा वाटतो तो रामायणातला असा की ज्यावेळेला भरत आला आणि आईने आपल्यासाठी राज्य मागून घेतलं आणि रामाला वनवासात पाठवलं हे पाहिल्यानंतर कैकेयीच्या अंगावर तो धावून जात होता. त्यावेळेला त्याच्या लक्षात आलं की मी जर कैकेयीच्या अंगावर धावून गेलो आणि काहीतरी कृती केली तर ती रामाला आवडणार नाही. कारण राम कैकेयीला सुद्धा आपल्या कौशल्या माते इतकंच प्रिय मानतो. म्हणून एका टोकाचा आईविषयी राग असताना सुद्धा प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं की भरताचा राग शांत झाला. कारण काय, राघवी वस्ती त्या भरताची होती हे आपल्याला लक्षात येईल. तर राघवी वस्तीचा अर्थ प्रभू रामचंद्रांच्या आदर्शावर जीवन मी माझं घडवणं, अशा प्रकारचा जीवनाचा आदर्श मी माझ्या समोर ठेवावा असं समर्थाने या श्लोकामधून आपल्याला सांगितलं लागलं. आणि अशा प्रकारचं आम्ही जीवन जगू लागलो की प्रत्यक्ष रघुराज. आता रघुराज हा शब्द प्रयोग आहे, रघुकुल तिलक असा शब्द प्रयोग आहे. रघुच्या कुळात तिलकाप्रमाणे शोभणारा राम. तर रघु हा कोण आहे, तर प्रभू रामचंद्रांचा पूर्वज आहे आणि इतका आदर्श आहे की त्याचं नाव घेतल्याशिवाय प्रभू रामचंद्रांच्या नावाची सुद्धा पूर्तता होत नाही. म्हणून रघुकुल रीत चली आई, प्राण जाय मगर वचन न जाई. अशा प्रकारचा कौटुंबिक जीवनात, राष्ट्राच्या जीवनात, सर्वच जीवनामध्ये प्रभू रामचंद्रांचा आदर्श घेऊन चालणं म्हणजे राघवी वस्ती करणं आहे. अशा प्रकारची राघवी वस्ती करावी. कोणी करावी तर त्या मनाने करावे. कारण मनाने एखादी गोष्ट घेतल्याशिवाय माझ्या जीवनात यश येत नाही. आणि ती सत्वगुणी मनाच्या अधीन, ज्यावेळेला बुद्धीच्या अधीन मन होतं त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून सत्वगुणी बुद्धीच्या अधीन मन करून प्रभू रामचंद्रांच्या आदर्शाप्रमाणे चालणं म्हणजे राघवी वस्ती करणं आहे. एवढंच आजच्या दृष्टीने आपण लक्षात घ्यायचं.
जय जय रघुवीर समर्थ.